हाय, हॅलो, नमस्कार. मी वृषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. चला, आज छान असं मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे. तर इथे बघू शकता सकाळी सकाळीच बाहेर आलेले होते मी इथे. तर फ्रेश झाले आणि मग त्यानंतर इथे ना बाहेर आलेले तर खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं. आणि मग आता आहे ना तुळशीला पण पाणी घालून घेत आहे मी. बाहेरचं अंगण वगैरे सर्व काही झाडून काढलेलं आहे आणि आता मी येथे तुळशीला पाणी घालत आहे. तर छान असं हळदी कुंकू लावून पूजा करून घेत आहे. तर पूजा वगैरे झाल्यानंतर आहे ना येथे सोनचाफ्याचं झाड आहे. तर सोनचाफ्याला भरपूर असे फुलं आलेले आहे. तर जेवढे जेवढे हाताने काढता येतील तितके मी हाताने काढून घेत आहे. आणि बाकीचे आहे ना वरती पण भरपूर फुलं लागलेले आहे. वरती काही फुलं खुडता येत नाही तर मग ते तसेच सुकून जात असतात. मग खाली जितके असतात ना तितके मी सकाळी सकाळी खुडूनच घेत असते. छान असं देवपूजा करायच्या टायमाला आहे ना सर्व देवांना फुलं वाहत असते. तर हे फुल आहे ना स्वामी समर्थांना खूप प्रिय असतं. तर मग स्वामी समर्थांना पण वाहत असते. आणि मग त्यानंतर आहे ना येथे आज एक आनंदाची गोष्ट म्हणजे आज आमच्या आहे ना लग्नाचा वाढदिवस आहे खरं. आणि मग त्यानंतर आहे ना आज मिस्टरांना उपवास पण असल्यामुळे आहे ना तर भगरीचेच धिरडे बनवायचे होते. तर मग येथे ना छान अशी बटाट्याची आमटी पण बनवलेली आहे आणि भगर पण मग येथे भिजत ठेवलेले होते. तर सकाळी उठल्यानंतरच हे सर्व काही भिजवलेले आहे. आणि आता हे ना सर्व काही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचं आहे. तर छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. हिरव्या मिरच्या आणि ते सर्व काय आता मी त्या भगरीमध्येच टाकून आणि छान असं मिक्स करून घेत आहे. तर येथे बघा सर्व काही दळायचं पण झालं आणि येथे भगरीचे धिरडे पण करत आहे. तर येथे बघू शकता खूप छान असे धिरडे होतात. तर मी सकाळीच भिजवलेलं होतं. तर येथे बघू शकता बटाट्याची आमटी पण झालेली आहे आणि आता येथे ना धिरडे बनवायला लागलेले आहे. तर येथे बघा छान असे धिरडे निघतात. येथे मग मी धिरडे बनवत होते तर तोपर्यंत आहे ना शंभूची पण आंघोळ झालेली होती. तर येथे बघा तो आंघोळ करून आलेला होता माझ्याजवळ. तर त्याला आनंद झालेला होता. तर मग त्याला पण भगरीचे धिरडे खायचे होते. तर तो बोलला का झाले की नाही. ते हे बघा बोलत होता झाले का. तर मग त्याला बोलले की आवरून घे आणि मग त्यानंतर खायला ये चाल. तर मग इथे छान असं गरम गरमच आता मिस्टरांना पण दिलेले होते मी. तर घरातलं सर्व काही आवरलं आणि दुपारच्या वेळेला थोडा आराम पण केला. आणि मग त्यानंतर आहे ना संध्याकाळच्या स्वयंपाकाला पण लागलेले होते. तर इथे बघा आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळे ना मग घरामध्ये काहीतरी थोडंसं गोड करण्यासाठी मी येथे ना आता तांदळाची खीर बनवायला घेतलेली होती. तर छान असं आता इथे ना खोबरं पण किसून घेतलेलं होतं. तर खोबरं पण परतवून घेतलं आणि येथे ना तांदूळ भिजत ठेवलेले होते ते पण आता छान असे बारीक करून घेतलेले आहे. तर येथे बघा छान अशी आता येथे ना खीर पण झालेली आहे. तर आता खीर येथे ना थोड्या वेळ शिजवून घ्यायची आहे. तर मग खीरीमध्ये टाकण्यासाठी ना येथे थोडे काजू बदाम पण मी भाजून घेतलेले आहे. तर येथे बघू शकता. आणि मग त्यानंतर आहे ना खिरीमध्ये थोडा खवा पण टाकायचा आहे. तर मग तुम्ही खव्याची खीर खाल्लेली आहे की नाही तर नक्की कमेंट करून सांगा. तर माझ्या 3 नंबरच्या बहिणीला ना खूप छान अशी खीर बनवता येते. तर म्हणजे तिनं स्वराच्या बड्डेला आहे ना खीर बनवलेली होती. तर सर्वांना खीर आवडलेली होती. ननंदबाई पण आलेल्या होत्या ना त्यांना पण स्वराच्या बड्डेची खीर खूप आवडलेली होती. तर माझ्या 3 नंबरच्या बहिणीला खूप छान अशी खीर बनवता येते. तर मग तिच्या म्हणजे जेव्हा तेव्हा गेलो का ती खीर बनवत असते. तर म्हणजे खूप छान बनवत असते. अशी टेस्ट आपल्या खीरीला किती केलं तरी टेस्ट येत नसते. तर येथे ना खव्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेतलं म्हणजे जे गाठी असताना त्या पण वितळून जातात. तर मग येथे छान असं पातळ करून घेतला आणि मग खिरीमध्ये आता ओतून घेतलेलं आहे. ही पण खीर छान झालेली आहे. तर पण मग तिच्या खिरीची टेस्ट वेगळीच असते. आणि मग त्यानंतर मिस्टर बोलले की आता आज लग्नाचा बड्डे आहे ना तर आपण मंदिरामध्ये देवीच्या दर्शनाला जाऊ. तर मग येथे मग सर्व काही आवरलं. मी रेडी झाले आणि मुलांनी पण आवरलं आणि ते पण रेडी झाले. तर येथे बघा आम्ही सर्वजण निघालेलो आहोत. तर वातावरण खूप छान असं वातावरण होतं. तर मग येथे थोडा व्हिडिओ पण शूट केला. तर देवीच्या मध्ये पण आलेलो आहोत. तर देवीचं मंदिर काय जवळच असल्यामुळे आम्ही केव्हा पण येऊ शकतो. तर काही काहींना तर ॲनिव्हर्सरी बर्थडे असलं तर त्यांना असं लांब लांब देव दर्शनाला जायला लागत असतं. तर आमच्या गावातच देवीचं मंदिर असल्यामुळे आम्ही मग स्वयंपाक वगैरे आवरूनच मग आता इथे मी आलेला आहे. तर येथे बघा शंभू आतमध्ये पण दर्शनाला गेलेला आहे. तर चला तुम्ही पण देवीचं दर्शन घ्या छान असं.
आणि मग तेथे ना देवीच्या मंदिरामध्ये भरपूर असे मंदिर आहे, तर मग आम्ही सर्व देवांचं दर्शन घेतले. आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळे मिस्टर बोलत होते केक घेऊन येऊ, पण मग मी काही केक आणून दिलेला नव्हता. आणि मग त्यानंतर आम्ही घरी पण निघालेलो होतो. घरी आल्यानंतर छान जेवण वगैरे केलं. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला, बाय.